केंद्र सरकारनं भारतातील पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्याचे निर्देश दिलेत। यासाठी सरकारनं त्यांना 48 तासांचा अल्टिमेटम दिला। हा अल्टिमेटम संपायला आलेला असतानाच महाराष्ट्रात 107 पाकिस्तानी नागरिकांचा शोध लागत नाहीये अशी माहिती समोर आली आहे। काय आहे हे प्रकरण, पाहूया एक रिपोर्ट। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं आक्रमक पवित्रा घेतला। पाकिस्तानी नागरिकांना 48 तासात भारत सोडण्याचा अल्टिमेटम दिला। मात्र या निर्णयानंतर भारतातील पाकिस्तानी नागरिकांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। महाराष्ट्रात एकूण 5023 पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत। त्यातही 107 पाकिस्तानी नागरिक ट्रॅक होत नसल्याची चर्चा आहे। विविध प्रकारच्या व्हिसांवर पाकिस्तानी नागरिक राहत आहेत। यात नागपूरमध्ये सर्वाधिक 2458 पाकिस्तानी नागरिक आहेत। यानंतर ठाणे शहर दुसऱ्या क्रमांकावर असून इथे 1106 पाकिस्तानी आहेत। जळगावमध्ये 393, पिंपरी चिंचवड 290, नवी मुंबई 239, अमरावती 118, पुणे 114, छत्रपती संभाजीनगर 59, कोल्हापुरात 58, वसई विरार 26, अकोल्यात 22, सोलापुरात 17, रायगडमध्ये 17, अहिल्यानगर आणि यवतमाळमध्ये 14, नाशिक आणि नंदुरबारमध्ये 10, लातूरमध्ये 8, बुलढाण्यात 7, धुळ्यात 6, सांगली आणि वाशिममध्ये 6, गोंदिया आणि जालन्यात 5, नांदेडमध्ये 4, रत्नागिरीमध्ये 4, परभणीत 3, मुंबईत 2, तर पालघरमध्ये 1 आणि साताऱ्यात 1 अशी पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी समोर आली है। अभी तक कंपाइलेशन प्रोसेस चालू है, लेकिन अब तक जो कंपाइलेशन हुआ है उसके हिसाब से लगभग 5000 के आसपास पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्र में रह रहे हैं। इसमें 2 तरीके के वीज़ास होते हैं, बेसिक वीज़ा, लॉन्ग टर्म वीज़ा और शॉर्ट टर्म वीज़ा। शॉर्ट टर्म वीज़ास में मेडिकल ग्राउंड पे, कोई स्टूडेंट ग्राउंड पे और कोई टूरिज्म के लिए और ऐसे अलग अलग जो ग्राउंड पे आए हैं, those all are considered शॉर्ट टर्म वीज़ास। तो फिलहाल जो लॉन्ग टर्म वीज़ास है उसके नंबर तो ज़्यादा है, लगभग मेरे ख्याल से 4 से 4,500 के आसपास वो नंबर शायद होगा अभी हम कंपेयर कर रहे हैं। क्योंकि उसमें कुछ जो नागरिक है वो मैरिड है और फिर उन्होंने पाकिस्तान पासपोर्ट सरेंडर कर चुके हैं, इंडियन पासपोर्ट के लिए अप्लाई कर चुके हैं। तो लॉन्ग टर्म वीज़ास के लिए तो वैसे भी एग्जाम क्या है, उनको तो अलाउड क्या है रहने के लिए। जो शॉर्ट टर्म वीज़ास है उनको ही सिर्फ वापस जाने के निर्देश ये दिए गए हैं। उसमें शॉर्ट टर्म में मेरे ख्याल से अप्रॉक्सीमेटली सार्क और बाकी जो भी उसकी कैटेगरीज है वो लगभग 250 के आसपास हो सकती है, उसका अंदाजा है। लेकिन लगभग जो शॉर्ट टर्म वीज़ा से उनको 2 दिन दिए गए हैं और जो मेडिकल ग्राउंड पे आए हैं उनको 4 दिन का समय ये दिया गया है। पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी अवघ्या 24 तासांचा अवधी शिल्लक आहे। त्यातच राज्यातील 107 पाकिस्तान्यांचा शोध लागत नसल्यानं चिंता वाढली आहे। याच 107 पाकिस्तानी नागरिकांवरून आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्येच विसंवाद दिसतोय। आता महाराष्ट्रातले काही 107 लोक कुठेतरी नागरिक बेपत्ता पाकिस्तानी आहेत। पाकिस्तानी जे जिथं असतील तिथून पाकिस्तानामध्ये चालते व्हा, अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवरच ठोकतील, अशा प्रकारचं या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये चीड निर्माण झाली आहे। असं आहे, मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतो आहे, कृपया याच्यावर उलट्या सीध्या बातम्या करू नका। कोणी 107 नागरिक हरवले आहेत, एकही हरवलेला नाही। जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडलेले आहेत, सगळे बाहेर चाललेले आहेत, सगळ्यांची घालवायची व्यवस्था केलेली आहे। एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाही। माझा अंदाज आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पूर्ण होऊन जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याची बातमी फेटाळून लावली आहे। त्यामुळे पाकिस्तानींच्या घरवापसीचा अल्टिमेटम संपल्यानंतर अचूक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।